समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। रामगिरी नावाच्या माथेफिरूला त्वरित राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत व मोकासारखे कायद्या अंतर्गत त्याला अटक करून तुरुंगात पाठवा अशा आशयाचे लेखी निवेदन भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख यांनी मिरज प्रांताधिकारी यांच्याद्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे। सदर निवेदन मिरज प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार नारायण मोरे यांनी स्वीकारले। या निवेदनात म्हटले आहे की तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद येथे माथेफिरू महाराज यांनी आपल्या प्रवचनात मुस्लिम धर्माचे पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून हिंदू मुस्लिम समाजामध्ये द्वेष मत्सर व तेढ निर्माण होईल तसेच अशांतता निर्माण होईल या पद्धतीचे वक्तव्य करून संपूर्ण मुस्लिम समाज मनाच्या भावना दुखावलेल्या आहेत। त्यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष निर्माण झाला आहे। अशा माथेफिरूला तुरुंगात पाठवणे गरजेचे आहे। भारत देशामध्ये हिंदू मुस्लिम गुण्यागोविंदाने राहत असताना जाती जातीमध्ये भांडण लावण्याचे काम हे करत आहेत। त्याच्या या संतापजनक वक्तव्याचा पोलीस प्रशासनाने तपास करून जबर गुन्हे दाखल करावे अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे जमीर शेख यांनी केली असून झालेल्या घटनेचा निषेध व धिक्कार केला आहे। माथेफिरू महाराजांवर गंभीर गुन्हे दाखल नाही झाले तर भीम आर्मी मुस्लिम समाजासहित बहुजन समाजाला बरोबर घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। तसेच या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने योग्य ती कारवाई करावी असे मत जमीर शेख यांनी व्यक्त केले। यावेळी डॉक्टर शिवकुमार कांबळे, मोहसिन हांगड, नासिर शेख, शोएब कनवाडे यांच्यासह संविधान रक्षक बलाचे कार्यकर्ते उपस्थित होते। रामगिरी नावाचा महाराज राहणारा सराला तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर यांनी औरंगाबाद येथे वैजापूर तालुका येथे त्याच्या अनुयायांना प्रवचन करताना आमचे प्राणाहून प्रिय असलेले प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेब यांच्याबद्दल त्यांनी अपशब्द वापरलेला आहे। त्याच्या सर्वपर्यंत आम्ही भीम आर्मी तर्फे निषेध करतो। पोलीस प्रशासन आणि प्रशासनानं त्याच्यावरती त्वरित कारवाई करावी। या माथेफिरू महाराजाला त्वरित राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत व मोका अंतर्गत अटक करावी। आता मी प्रांत ऑफिस इथे भेटून निवेदन दिलेलं आहे त्यांच्यावरती कारवाई व्हावी म्हणून। जर का प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई नाही केली तर भीम आर्मीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रावर आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याला सर्व जबाबदारी प्रशासन राहील। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।